जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ओम योंत प्रवेश वाचमिमां प्रशुप्तां संजीवेति शक्तिधरस्वधाम्नां अन्योश्चरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. चातुर्वर्ण्यं मया सृष्ट गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्धि कर्तारमव्ययम्. या श्लोकातून भगवान पंढरीश्वर पांडुरंग परमात्मा म्हणा व भगवान श्रीकृष्ण म्हणा, ही जी आपली पुरातन वैदिक संस्कृती आहे, संस्कृती पद्धती आहे, सनातन पद्धती आहे, त्या पद्धतीमध्ये 4 वर्ण जे मानलेले आहे त्या वर्णाविषयीचा थोडासा परिहार देतात. कारण सध्या हल्ली बरेचसे वाद चालतात की बाबा हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे कोणी निर्माण केले, का निर्माण केले, कशा करता निर्माण केले, याच्यामुळे वाद होत आहेत वगैरे वगैरे, असे बरेचसे वाद आपल्या मीडियावर वगैरे आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात. मग नेमकं मानायचं कसं? काही जण म्हणतात बाबा वर्ण, आश्रम, जाती फिती सगळ्या लोकांनी निर्माण केल्या. काही म्हणतात जन्माला आली तेव्हाच ते त्या जातीत निर्माण जन्माला आली. नेमकं खरं काय? तर याविषयी थोडा परिहार देतात. भगवंत म्हणतात गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण्यम मया सृष्ट. गुण आणि कर्माच्या विभागणीवरून हे 4ही जे वर्ण आहे हे मी निर्माण केले. म्हणून असं नाही म्हणायचं की बाबा लोक जन्माला आले तेव्हा सगळे माणूसच होते, जाती फिती सगळ्या माणसांनी निर्माण केल्या, असलं काही नाही. देव म्हणतात 4हीचे 4ही वर्ण मी निर्माण केले. तस्य कर्तारमपि मां, म्हणून त्याचा कर्ता कोण आहे? मी आहे. अपि, असं असताना सुद्धा अव्ययम, मी अविनाशी असल्यामुळं, अविकारी असल्यामुळं, अकर्तारम विद्धी, मी यांचा अकर्ता आहे असं जाण. आता हा कोड्यात्मक थोडा श्लोक वाटतो आपल्याला. जर तू निर्माण केले तर मग तुला अकर्ता कसं काय जाणायचं, आणि जर तू अकर्ता आहे तर तू निर्माण केले असं कसं काय, अशी शंका येतेच. पण वर त्याचं उत्तर भगवंताने दिलेलं आहे. कारण हे जे 4ही वर्ण मी निर्माण केले हे काही मी माझ्या मनानं नाही केले. खिशातले काढले, मला हे आवडतो म्हणून ते ब्राह्मण झाला, मला जे आवडत नाही ते क्षत्रिय शूद्र वैश्य झाले, असं असलं काही नाही. हे जे विभाग पडले हे त्याच्या गुण आणि कर्मावरून पडले. आता ज्ञानोबा त्याखालीच विवेचन करतात. आता याची परी जाण 4ही हे वर्ण सृजले म्या गुण कर्म विभागे. ज्ञानोबा म्हणतात आता याचप्रमाणे, कोणत्या प्रमाणे? वर कांक्षांत कर्मणांग सिद्धी यजंत इह देवता शिप्रम माणसे लोके सिद्ध भवती. कर्माचा जो जसे कर्म करतो त्याला ते फळ देतो, मीच देणार आहे वगैरे वगैरे. हे जसं मी निर्माण केलं त्याचप्रमाणे हे 4ही जे वर्ण, 4 जे वर्ण आहे, कोणते 4 वर्ण आहे? आपल्या सगळ्यांना माहितच आहे. 4 वर्ण कोणते? पहिला ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे 4 वर्ण आहे. 4ही वर्णाचे त्यांच्या वर्णाश्रमानुसार काही वेगवेगळे कर्म आपल्याला शास्त्राने सांगितलेले. त्यामध्ये वाद असा असतो की बाबा यांच्यात श्रेष्ठ कोण आणि अधम कोण, कनिष्ठ कोण, असे वाद आपल्यात अनेक चालतात. कोणी म्हणतात ब्राह्मण श्रेष्ठ, कोणी म्हणतात ब्राह्मणाने आपल्या स्वतःला श्रेष्ठ म्हणून घेतलं, बाकीच्यांना कनिष्ठ ठेवलं वगैरे वगैरे, बरेचसे वाद चालतात. आपल्या महाराष्ट्रात जरा याच्यात पार्श्वभूमी जरा विशेष आहे. महाराष्ट्राचे जरा त्याच्यात हक्काचा वाटा असतो का बाबा त्या बांबडीने आमचं नुकसान केलं, हे केलं, ते केलं, बरेचसे वादावाद असतात. पण हे जे 4 वर्ण आहे त्यातला पहिला कोणता सांगितलेला आहे? ब्राह्मण सांगितलेला आहे. दुसरा क्षत्रिय सांगितलेला आहे. तिसरा शूद्र, वैश्य आणि शूद्र. आता हे जे 4 वर्ण आहे कसे ओळखायचे कोण कोण आहे? तर जो षडकर्म करतो, द्विज षडकर्मे करी, म्हणजे षडकर्म जो करतो त्याला काय म्हणावं? ब्राह्मण म्हणतात. त्याच्यात अध्ययन, अध्यापन, यजन, याजन आणि दान घेणं आणि दान देणं अशी 6 कर्म आहे. त्या 6 कर्मामध्ये 6 कर्म जो करतो म्हणजे शिकतो, शिकवतो, यज्ञ करतो, याजन करतो, दान घेतो आणि दान देतो, असे जे 6 कर्म करतो त्याला ब्राह्मण म्हणतात. क्षत्रियाचं वर्णन करताना भगवंताने सांगितलं तेजस्या धृती शौच आणि काय युद्धेच्या अपलायन, 18व्या अध्याय श्लोक येणार आहे आपल्याला पुढं. जो युद्धातून कधी पाठ फिरवत नाही, आपल्या मातृभूमीच्या रक्षणाकरता जो आपले जीव देण्याकरता तयार असतो, ज्याला सर्वस्व आपली जमीन,
आपलं देश वगैरे असतो, असे जे क्षत्रिय लोक आहे, योद्धे आहे, त्याला क्षत्रिय म्हणतात. शूद्र वैश्य सांगत असताना गायींचं रक्षण म्हणजे गायी पालन आणि व्यवसाय शेती जो करतो त्याला काय म्हणतात, वैश्य म्हणतात. म्हणून आता थोडं भेसळ झालेली आहे, सगळे जाती धर्म एकत्र झालेले. पण गायीचं रक्षण करणं म्हणजे गौ पालन करणं, शेती करणं आणि व्यवसाय करणं हे काय वैश्याचे कर्म आहे. पुन्हा शूद्राचे यात जे 3 वर्ण आहे, या 3 वर्णाची सेवा करणं म्हणजे न्हावी असेल तर त्याचे केस कापणं वगैरे वगैरे, असे जे या 3 वर्णाची सेवा करणं असे काय आहे. या 4ही वर्णाची काय आपल्याला योजना पाहायला मिळते. तर 4 हे जे वर्ण आहे ते भगवंत म्हणतात म्या सृजिले, गुणकर्म विभागे म्या सृजिले. हे त्यांच्या गुणावरून आणि कर्माच्या विभागणीवरून मी निर्माण केले. तर भगवंताने हे 4 वर्ण निर्माण केलेले आहे. त्यामध्ये 4चे कर्म वेगवेगळे आहे, पण यात असा भाग नाही की हा श्रेष्ठ आहे आणि हा कनिष्ठ आहे. 4ही भगवंताने निर्माण केले, त्यांच्या गुणावरून कर्मावरून निर्माण केले, हे खरं आहे. पण यांच्यात तरतम भाव आहे असं काही नाही. 4ही भगवंताने निर्माण केले आणि भगवंताकरता 4ही काय आहे, सारखे आहे. याच्यात तरतम भाव करण्याचा काही संबंध नाही. तो होत असेल तर ते चुकीचंच. तर हे 4ही वर्ण म्या सृजिले भगवंत म्हणतात. परंतु म्या जे निर्माण केले ते माझ्या मनाने नाही, तर गुणकर्म विभागे त्यांच्या गुण आणि कर्माच्या विभागणीवरून मी काय हे 4ही वर्ण निर्माण केले. जे प्रकृतीचे आधारे गुणाचे व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली. प्रकृतीचे आधारे त्यांच्या प्रकृतीच्या आधारावरून, गुणाच्या व्यभिचारावरून, कोणत्या ठिकाणी कोणता गुण आहे त्याच्यावरून हे कर्म मी विवंचिले, मी काय केले, वेगवेगळे केले. तसं मनुष्य एक जात आहे आणि त्यातली ही काही विवंचना भगवंत म्हणतात मी केली 4 प्रकारची. येत एकचे हे धनुष्य पाणी परी जाहले असे चौवर्णी, ऐसे गुणकर्म कडसने केली सहजी. धनुष्य पाणी म्हणजे हे अर्जुना येत एकच हे, या ठिकाणी हे एकच आहे, सगळे मनुष्य सगळे एकच आहे. परंतु परी जाहले असे चौवर्णी, परंतु 4 प्रकारे काय त्याचं विभाजन केले गेलेलं आहे, 4 वर्णामध्ये त्याला वाटले गेलेलं आहे. ऐसे गुणकर्म कडचणी केली सैसे, असे गुणाची आणि कर्माची कडचणी म्हणजे त्याची फोडाफोड, हे वेगळं ते वेगळं ते वेगळं असं मी केलं. पण कशावरून, गुणावरून आणि कर्मावरून. म्हणजे सरळ घ्या, ज्यांचं शिकणं शिकवणं हा स्वभाव होता त्यांना ब्राह्मण म्हटलं गेलं, ज्यांचं युद्ध करणं स्वभाव होता त्यांना क्षत्रिय म्हणलं गेलं, ज्यांचा शेती करणं स्वभाव होता त्यांना वैश्य म्हटलं गेलं, आणि ज्याची सेवा करणं स्वभाव होता त्यांना शूद्र म्हटलं गेलं. असे गुणकर्मावरून भगवंत म्हणतात मी हे निर्माण केलंय. म्हणून ऐके पार्था हे वर्णभेद बसता, मी करता नव्हे सर्वथा याची लागे. आता भगवंताने हे जे निर्माण केले हे त्यांच्या गुणावरून निर्माण केले, त्याच्या इच्छेवरून नाही. भगवंताला वाटलं याला ब्राह्मण करावं म्हणून ब्राह्मण केलं, याला वाटलं शूद्र करावं म्हणून शूद्र केलं, वैश्य करावं म्हणून वैश्य केलं, असं काही नाही ना. हे भगवंताने त्याच्या गुण आणि कर्माच्या विभागणीवरून केलेलं असल्यामुळं भगवंत म्हणतात याच करता मी यांचा करता नाही असं तू जाण. नमाम कर्माणि लिंपन्ते नमे कर्म फले स्पृहा इति माम यो बिजानाति कर्म भेर न सबध्यते. हे 4 वर्ण काय मी निर्माण केले, कारण सृष्टी जर चालवायची असेल तर विभागण्या कराव्याच लागतात महाराज. तसं पण आता या कलियुगामध्ये म्हणजे तसं भारत स्वतंत्र झाल्यापासून या वर्णाश्रमाला काय थोडं मागोवा आला, एवढं महत्व राहिलं नाही पहिल्यांदा जसं होतं तसं. कारण आता संविधानावर देश चालतो, वर्णाश्रमावर वा कोणत्या एका धर्माच्या ग्रंथावर चालत नसल्यामुळं काय संविधानावर देश चालतो. परंतु संविधानही नाही, या संपूर्ण भारताचं नियोजन करत असताना त्यातही वर्ग केलेच ना, वाटण्या केल्याच ना. सरकारी तर सरकारी
काम वाटण्याकरता असताना सरकारने आता 4 भाग केलेच ना, प्रथम श्रेणी, तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी, म्हणजे विभाजना कराव्याच लागतात. तेव्हाच हे सृष्टीचं नियोजन काय व्यवस्थित चालत असतं. म्हणून भगवंतांनी सृष्टी निर्माण करते वेळेस हे 4 काय केले ते प्रकार केले होते. परंतु आता काही कारणास्तव त्याला एवढं महत्व राहिलं नाही, परंतु तरी सृष्टी त्यावर चालते. नमाम कर्माणि लिंपन्ते नमे कर्म फलेश्वरः इति माम यो विजानाति कर्मभिर्न सबध्यते. नमाम कर्माणि लिंपन्ते मे कर्माणि न लिंपन्ते. मला कोणतेही कर्म लिप्त होत नाही का, कारण मे कर्म फले स्पृहा न, कारण मला थोडं वातावरण पांगलंय कर्मभिर्न सबध्यते. तोही काय होत नाही, कर्माने लिप्त होत नाही. हे मदतिस्तव झाले परिम्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. हे मदतिस्तव झाले, हे माझ्यापासून निर्माण झाले, परंतु हे मी नाही केलं असं जो जाणतो तो कर्मापासून सुटला, असं भगवंत म्हणतात. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतं. एवं ज्ञात्वा अशा प्रकारे जाणून, पूर्वै हे मुमुक्षुः अपि पूर्वीच्या मुमुक्षीने सुद्धा कृतं कर्म केलीत, म्हणून पूर्वै पूर्वतरं कृतं तस्मात् त्वं एव, तसंच तू सुद्धा कर्म करू. म्हणून पूर्वीच्या मुमुक्षीने जसे कर्म केले तसेच तू सुद्धा कर. ज्ञानोबरा त्याखाली विवेचन करतात. मागील मुमुक्षु जे होते ते ऐस्या जाणून माते कर्म केली समजते धनुर्धरा. मागचे जे मुमुक्षु होते त्यांनी मला असंच जाणलं आणि संपूर्ण कर्म केलीत. परिते बीजे जैसे दगदली नुगवतीची पेरली, तैसे कर्मची परितया झाली मोक्ष येतो. परिते परंतु ते बीजे जैसे दगदली, जसं की बीज शिजवलं की ते जसं अंकुराला येत नाही, त्याप्रमाणे ते जसं नुगवतीची पेरली नुगवतीची पेरला असताना उगवत नाही, तैसे कर्मची परितया मोक्ष हेतू झाली. तसं त्यांनी कर्मच केली, परंतु त्यांनी केलेले कर्म त्यांना मोक्षाला काय झाले, हेतू झाले. म्हणजे बी शिजवलं आणि ते जर पेरलं गेलं तर ते जसं उगवत नाही, तसं मुमुक्षीने जे कर्म केले ते कर्मच असे केली की ते कर्म काय झाले नाही, अंकुराला आले नाही, त्याने फल दिलं नाही, कर्म ते काय झाले, नष्ट झाले. नगोतीची पेरडी. येत अनेक एक अर्जुना जे कर्म विवंचना आपले पाडे सज्ञाना योग्य नाही. येत अनेक एक अर्जुना या ठिकाणी अनेक एक गोष्ट अशी आहे जे कर्म विवंचना, ही कर्म आणि अकर्माची विवंचना सज्ञाना आपले चाडे योग्य नाही. सज्ञाने जरी असला तरी मी म्हणन ते करीन आणि मी नाही म्हणणार ते करणार नाही. म्हणजे मी म्हणन ते कर्तव्य आणि मला जे वाटत नाही ते अकर्तव्य असं नसतं. कारण कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय आहे याच्याविषयी प्रमाणीभूत कोण असतं, तर शास्त्र असतं. म्हणून तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो, असं आहे. किम कर्मेति कवयो पितृमोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षिषे शुभा. किम कर्म किम अकर्म इति कवयोः अपि अत्र मोहिताः. या ठिकाणी कवयी म्हणजे त्रिकाळदर्शी जे महात्मे आहे ते सुद्धा काय होतात, मोहित होतात. तत् कर्म ते प्रवक्ष्यामि, ते कर्म मी तुला सांगतो. कोणतं कर्म, यश ज्ञात्वा अशुभात मोक्षसे, जे जाणला असता अशुभ अशा संसारापासून तू काय होशील, मुक्त होशील. माऊली त्याखाली विवेचन करतात. माऊली म्हणतात कर्म म्हणे पे ते कवन अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंफवून ठेले. कर्म म्हणे पे ते कवन, कर्म म्हणतात ते काय आहे, अथवा अकर्मा काय लक्षण, अथवा अकर्म कशाला म्हणायचं असं विचारलं असता विचक्षण म्हणजे कोण, विचारशूर, विचार करण्यामध्ये जे काय आहे शूरवीर आहेत, असे जे विचारशूर मंडळी आहेत ते सुद्धा काय होतात, गुंफून ठेले, गुंतून पडतात. म्हणजे त्यांना सुद्धा कळत नाही कर्म कशाला म्हणतात आणि अकर्म कशाला म्हणतात. कसं हो,
असं कसं शक्य आहे? हे विचक्षण आहे, म्हणजे विचार करण्यास ते शूरवीर आहे आणि त्यांना कळत नाही. हे कसं शक्य आहे? माऊली म्हणतात शक्य आहे. कसं? ते करता माऊली एक दृष्टांत देतात. माऊली म्हणतात, जैसे का कुडे नाणे खऱ्या चेनी सारखेपणे डोळ्याचीही ते कधी संशय घाली. माऊली म्हणतात, जसं की खोटं नाणं एखाद्यानं काय केलं, 500ची खोटी नोट तयार केली आणि खरी नोट आणि खोटी नोट दोन्ही सोबत ठेवल्या आणि 1000 रुपये आपल्याला दिले. आपल्याला कळतं का खरी कोणती खोटी कोणती? नाही. मग कळत नाही, मग आपण आंधळे का? आपण आंधळे नाही, आपल्याला मत दिसतं तरी सुद्धा आपल्याला खरं आणि खोटं कळत नाही. का? कारण जी खोटी नोट आहे ती डिट टू डिट काय आहे, जशाला तशी खऱ्याच्या नोटीसारखीच आहे, म्हणून आपल्याला कळत नाही. म्हणजे आपण डोळस असून सुद्धा आपल्याला खऱ्या आणि खोट्यातला भेद ओळखता त्या ठिकाणी येत नाही. काय येत नाही? कारण खऱ्या चिनीसारखीपणे. तसंच हे अकर्म आणि कर्म हे दोन्ही सारखेच आहे, यात कळतच नाही कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे, म्हणजे विहित काय आहे आणि निषिद्ध काय आहे, काय करणं योग्य आहे आणि काय करणं अयोग्य आहे, असं कळतच नाही. म्हणून बरेचसे हुशार मंडळी सुद्धा यामध्ये काय होतात, गुंतून पडतात. तैसे नष्कर्मे तेची निभ्रमे घेऊशित आहाती कर्मे जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकते. तैसे नष्कर्मे तेची निभ्रमे, नैष्कर्म्य झालो आहे या भ्रमाने घेऊशित आहाती कर्मे, ते कर्मच करीत राहतात. कोण? जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकते. आपल्यासारखी येडी गवाळे नाही, जे मनोधर्मे नुसतं मनात आलं की दुसरी सृष्टी निर्माण करू शकतात. असे जे महात्मे ज्यांच्याकडे तपाचं सामर्थ्य, योगाचं सामर्थ्य, अशी मंडळी सुद्धा काय होतात, गुंतून पडतात. श्री विठ्ठल. खाली जातो, खाली जर ना तर जमनच. रामकृष्ण हरी महाराज. आवाज व्यवस्थित येतोय? आवाज व्यवस्थित येतोय ना? ठीक आहे. एक मिनिट म्हणते ज्ञानेश्वरीचा. तर यांनाच कर्म कळत नाही, म्हणजे कोणाला कळत नाही, जे आपल्या संकल्प मात्राने दुसरी सृष्टी निर्माण करतात. असे जे तपश्चर्या युक्त महात्मे आहे, त्यांना जर कर्म आणि अकर्म कळत नसेल तर आपल्यासारख्या मूर्खाचं तिथं काय चालणार? माऊली म्हणतात वाचून, मूर्खाची गोष्टी कशी. आता जर यांनाच कर्म आणि अकर्माविषयी कळत नाही तर मग आपण 2 ओळी ज्ञानेश्वरीतल्या पाठ केल्या, 2 अभंग पाठ केले आणि आम्हाला लय कळायला लागलं, या म्हणण्यात काही अर्थ नाही. वाचोनी मूर्खाची गोटी कायची येत मोहिले का क्रांतदर्शी. या ठिकाणी कोण मोहित झाले? क्रांतदर्शी. क्रांतदर्शी म्हणजे ज्यांना माग काय झालं हेही कळतं, समोर काय होणार आहे हेही कळतं आणि आता कुठं काय चालू आहे हेही कळतं. म्हणजे तिन्ही काळातलं ज्यांना ज्ञान असतं त्यांना काय म्हणतात? क्रांतदर्शी म्हणतात. आणि असे जे क्रांतदर्शी महात्मे हे सुद्धा कर्म आणि अकर्माविषयी काय झालेले? मोहित झालेले. म्हणून आता हे सांगण्यात होतं. आता हे कर्म अकर्म विकर्म हे कोणाला कळत नाही, म्हणून भगवंत म्हणतात मी सांगतो आता ऐक. कर्म कशाला म्हणतात, अकर्म कशाला म्हणतात आणि निषिद्ध कर्म कशाला म्हणतात सांगा देवा. कशाला म्हणतात कर्म? कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः कर्मणो हो ही अपि बोद्धव्यम. कर्म कशाला म्हणतात ही जाणणं आवश्यक आहे. च विकर्मणः बोद्धव्यम, आणि विकर्म कशाला म्हणतात ही कळणं आवश्यक आहे. च अकर्मणः अपि बोद्धव्यम, आणि अकर्म हे कळणं ही महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? कारण कर्मणः गती गहना, कारण कर्माची गती खूप गहन आहे. चांगल्या कर्माची गती काय कळत नाही, लक्षात लवकर येत नाही. आता माऊली म्हणतात तरी कर्म म्हणेवे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागेल. कर्म म्हणजे स्वभावे. कर्म स्वभावता कशाला म्हणतात तर जेने विश्वाकारू संभवे, ज्याच्यामुळे हा विश्वाचा आकार निर्माण होतो त्याला काय म्हणतात? कर्म म्हणतात. म्हणजे कर्माची व्याख्या काय केली माऊलींनी? ज्याच्यामुळं विश्व निर्माण होतं त्याला काय म्हणतात? कर्म म्हणतात. विष्णू सहस्रनामामध्ये पण कर्म शब्दाचा हाच अर्थ आलेला आहे. मला वाटतं काय विसर्ग कर्म संज्ञितः,
युधिष्ठिर महाराजांनी पितामह भीष्मांना प्रश्न केला होता, कर्म कशाला म्हणतात? तर पितामह भीष्मांचं उत्तर त्याच्यात विसर्ग कर्म संयोजित. विसर्ग म्हणजे ज्याच्यामुळं सृष्टीची निर्मिती होते त्याला काय म्हणतात? कर्म म्हणतात. कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागेत. ते कर्म सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे अगोदर जाणणं आवश्यक आहे. मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगीची. मग आपल्या वर्णावरून आश्रमावरून, वर्ण आपलं जे काय वर्ण असेल क्षत्रिय ब्राह्मण शूद्र वैश्य ते वर्ण, आश्रम म्हणजे ब्रह्मचारी ब्रह्मचारी गृहस्थ संन्यासी आणि वानप्रस्थ असे 4 आश्रम. या 4 आश्रम आणि वर्णावरून आपल्याला जे विशेष कर्म विहित, आपल्या करता जे विहित कर्म आहे, कारण सगळ्यांना कर्म एकच विहित असतं असं नाही. ब्रह्मचार्याला जे कर्म विहित आहे ते संन्यासाला कर्म विहित असतं असं नाही. जे कर्म संसाराला विहित आहे ते कर्म ब्रह्मचार्याला विहित असतं असं नाही. सगळ्यांचे कर्म वेगवेगळे शास्त्राने सांगितलेले आहे. म्हणून तेही ओळखावे निश्चित उपयोगाची. म्हणून ते निश्चित अगोदर ओळखणं उपयोगाचं आहे, कामीचं आहे. अजून काय कळलं पाहिजे तेव्हा? देव म्हणतात पाठी निश्चित जे म्हणजे तेही बुजावे स्वरूपे ते तुलेने काही न गुंपे अपेक्षयाची. माऊली म्हणतात पाठी निषिद्ध जे म्हणजे, नंतर निषिद्ध ज्याला म्हणतात तेही बुजावे स्वरूपे, त्याचंही स्वरूप काय आहे ते बोजावे म्हणजे ओळखून घ्यावं. हे तुलेने काही न गुंपे अपेक्षयाची. हे जर 3 कळलं म्हणजे काय काय? कर्म, अकर्म आणि निषिद्ध कर्म. हे काय? विहित कर्म, कर्म आपलं विहित कर्म आणि पुन्हा निषिद्ध कर्म हे जर कळलं तर काय सहजच काय होईल, आपण कशात गुंतणार नाही, कर्मात गुंतणार नाही. एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परती असो ऐक चिन्ह प्राप्ताचे का. एरवी जर बघितलं तर संपूर्ण जग हे कर्माच्या काय आहे? अधीन आहे. ऐसी याची व्याप्ती गहन, अशी या कर्माची गहन व्याप्ती आहे. परंतु भगवंत म्हणतात ते असू दे, आता जे प्राप्त पुरुष आहे म्हणजे जे ज्ञानी पुरुष आहे, जे कर्मामध्ये गुंतलेले नाही, जे संत आहे, त्यांच्या आता मी तुला काय सांगतो, चिन्ह सांगतो, त्यांचे आता लक्षण सांगतो. आता इथून पुढं संताचं वर्णन आहे त्या श्लोकात. कर्मण्य कर्मय पश्चाद कर्मणीच कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. कर्मण्य कर्मय पश्य कर्मण अकर्म पश्यत. कर्मामध्ये जो अकर्म पाहतो आणि अकर्मणी च अकर्मणी यह कर्म पश्यत, आणि जो अकर्मामध्ये कर्म पाहतो. आता बरं आहे म्हणजे जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो, सबुद्धिमान सह मनुष्येषु बुद्धिमान, तो सगळ्या मनुष्यामध्ये काय आहे? बुद्धिमान आहे. आणि सह कृष्ण कर्मकृत, त्याने संपूर्ण कर्म केलेले आहे. हा श्लोक थोडा कोड्यात्मक आहे, कारण काय या भगवद्गीतेची रचना जी झालेली आहे ही महाभारतातला ग्रंथ आहे बरं का. भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ नाही. भगवद्गीता हा एक महाभारतातला एक थोडासा तुकडा उचलून तयार झालेला ग्रंथ आहे. तसा हा मूळ ग्रंथ कोणता आहे? महाभारत आहे. आणि महाभारतातील भीष्म पर्व आणि भीष्म पर्वातली ही काय गीता आहे 1 दिवसाची. तसं भीष्म पर्व 10 दिवसाचं महाभारतातलं. परंतु काय गीता ही पहिल्या दिवशी युद्धाच्या सुरुवातीला थोडस एक 700 श्लोक आलेले याच्यात. तर महाभारतातली ही भगवद्गीता आहे. आणि महाभारत जेव्हा लिहायचं होतं त्यावेळेस भगवान व्यासांनी गणपती बाप्पांना लेखक सांगितलं होतं, म्हणजे बाप्पा तुम्ही काय करा, आमचा ग्रंथ लिहू लागायला या म्हणे. गणपती बाप्पा म्हणे ठीक आहे बाबा, ग्रंथ तर मी लिहील, परंतु माझी एक काय आहे आता आहे शर्त आहे की बाबा मी लिहील, पण माझी लेखणी तुमच्या श्लोक न सांगितल्यामुळं थांबली नाही पाहिजे. माझी लेखणी काय चालूच राहिली पाहिजे, तेव्हा मी लिहील. आता महाराज ते व्यासच होते, व्यासाने सांगितलं ठीक आहे म्हणे तुम्ही लिहा, पण माझी एक आता अशी आहे की जोपर्यंत तुम्हाला श्लोकाचा अर्थ कळत नाही तोपर्यंत तुम्ही श्लोक लिहिणार नाही. आणि मग अशी आठ ठरली, महाभारत ग्रंथाची निर्मिती झाली. मग त्यामध्ये आता गणपती बाप्पा तर देव आहे, त्यांचं दिव्य शरीर आहे, परंतु व्यास महर्षी मनुष्य ना,
तर त्यांना मनुष्य धर्म सगळे असतात ना. आता लघवी येणारच, स्वच्छालयाला जावंच लागणार, भूक लागणारच, आणि बोलतच राहायचं म्हणल्यावर कसं जमायचं, म्हणून त्यांनी एक योजना केली. त्यांना जेव्हा जेव्हा भूक लागायची, पुढे जायचं असायचं, तेव्हा ते एखादा कुट श्लोक टाकायचे. महाराज गणपती बाप्पाला एक एक 2-2 तास त्या श्लोकाचा अर्थ कळत नव्हते. आणि मग अशा मधल्या काळामध्ये व्यास महर्षी काय करायचे, आपले सगळ्या दिनचर्या आवरायची. त्यामधला हा एक कुट श्लोक आहे. या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे की जो कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तो मनुष्यामध्ये बुद्धिमान आहे आणि त्यांनी संपूर्ण कर्म केले. सांगा बरं आता काय कळलं तुम्हाला या श्लोकात? नाही कळत. माऊली आता त्याचं उत्तर पुढे देणार आहे, म्हणून आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, कारण आपल्याला ज्ञानोबांनी सगळं सोपं करून ठेवलेले. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपली निष्कर्म्यता कर्म संगे निराशता फळाची. जो सकळ कर्मी वर्तता, संपूर्ण कर्मामध्ये राहत असताना वर्तत असताना आपली निष्कर्मता देखे, मी निष्कर्म आहे, मी कोणतंच कर्म करत नाही असं जो बघतो, आणि कर्मसंगे निराशता फळाची, आणि कर्मसंगे आणि कर्म करत असताना फळाची निराशता, फळाची काय करत नाही, अपेक्षा करत नाही. निराशता म्हणजे निराश असतो, भेटो नाही भेटो, पाऊस पडो नाही पडो, शेती करत राहायची, पाकिट भेटो नाही भेटो, कीर्तन करत राहायची. अशा योजनेने काय जो कर्म करतो. आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, ऐसिया नैष्कर्मिता तरी चांगी बोधला असे. आणि कर्तव्य ते लागी, आणि कर्तव्य ते करता जर बघितलं तर जया दुसरी नाही जगी, त्याच्यासारखं कर्तव्य कोणी करणारच नाही, असे तो कर्म करतो. ऐशी नैष्कर्म्यता तरी चांगली बोधला असे. अशा नैष्कर्म्य स्थितीमध्ये तो चांगल्या प्रकारे काय रुळलेला आहे, बोधलेला आहे. त्याला नैष्कर्म्यतेचा काय झालेला आहे, अनुभव आलेला आहे. म्हणजे या श्लोकाचा अर्थ कळला का तुम्हाला? श्लोकाचा अर्थ असा आहे, कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो. कस काय? कारण तो कर्म करत असताना त्याच्या फळाची अपेक्षा ठेवत नाही, म्हणून कर्मामध्ये तो अकर्म पाहतो. आणि काही न करता पुढला जो अकर्मामध्ये कर्म पाहतो आहे ना, त्याचं शेवट उत्तर आलेलं आहे. पण हे अर्ध्या श्लोकाचं उत्तर एवढे. ठीक आहे. तरी क्रियाकलाप आगवा आचरतो दिसे परवा, तोच ते जिन्नी जाणावा ज्ञानी यागा. आणि क्रियाकलाप संपूर्ण कर्म वगैरे आचरतो दिसे परवा, चांगल्या प्रकारे आचरण करताना दिसतो. तोही सकाळी 4ला उठतो, स्नान करतो, देवपूजा करतो, गंध लावतो, देवाला नैवेद्य दाखवतो, देवाला जेव घालतो, दुपारी देवाला झोपी घालतो, हवा घालतो, सगळे कर्म आपल्यासारखेच करतो. संध्याकाळी पुन्हा जेव घालून झोपी घालतो, सगळे कर्म आपल्यासारखेच करतो. आपल्यातून त्याच्यात काहीच फरक नाही, संपूर्ण कर्म आपल्यासारखे करतो. तोही उठल्यावर तोंड धुतो, आपणही उठल्यावर तोंड धुतो, संपूर्ण कर्म आपल्यासारखेच असतात. क्रियाकलाप आगवा आचरतो दिसे बरवा, चांगल्या प्रकारे आचरण करताना आपल्याला दिसतो. तोच तो चिन्ही जाणावा ज्ञानी यागा, तो ज्ञानी त्या चिन्हाने जाणावा. अशा चिन्हावरून तो ज्ञानी आहे असं जाणून घ्यावं, ओळखावं. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण ते जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. जसं माऊली त्याच्याकरता एक दृष्टांत देतात. तो कसं बाबा कर्मात असून अकर्मासारखा पाहतो, तर माऊली म्हणतात, एखादा माणूस आहे, पावसाळा नेमकं आता सुरू होतोय पण आपला होऊन गेलेला समजा, आणि मस्त तलाव भरलेला आहे, शांत आहे, वारं नाही काही नाही. आज तर लय सुटले, पण मग तेव्हा वारं नव्हतं, काही नाही, शांत पाणी आहे. आणि तलावाच्या शेजारून काय रस्ता जातो, तो तलावापाशी थंड लागलं म्हणून तिथं थांबला. आणि थांबल्यानंतर त्याचं प्रतिबिंब त्याला पाण्यात दिसलं. जरी त्याला प्रतिबिंब त्याचं पाण्यात दिसत असलं तरी त्याला असं वाटतं का हो मी पाण्यात पडलोय म्हणून? नाही. तो जळापाशी जरी उभा असला तरी तो आपण पे जळा काय जैसा का जळापाशी उभा टाके, तो आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे मी वेगळा आहे. तरी सुद्धा तो असं ओळखतो ना का बाबा ही प्रतिबिंब आहे, याच्यापासून मी काय आहे, वेगळा आहे, मी पाण्यात नाही, मी पाण्याच्या वर आहे. असं जसं तो दृष्टांतातला माणूस बघतो, त्याचप्रमाणे हा कर्मापाशी उभा असतो, कर्म करतो, परंतु कर्म करत असताना मी ह्या कर्मापासून वेगळा आहे असं तो जाणतो.
अथवा नावे हनरेगे तो थडिये चुरुक जाता देखे वेगे तेची सातो कार्य जो पाहावं लागे तो रुक म्हणे अचळ. अथवा किंवा दुसरा दृष्टांत माऊली देतात, नावे हनरेगे, एखादा नावेत बसलेला आहे, जहाजात बसलेला आहे, तो थडिये चुरुक जाता देखे वेगे, तो कडीकडीचे जे झाडाच्या साईडचे झाडं असतात नदीच्या साईडचे, त्याला काय वाटतं ते झाड पळू राहिले, मागे चाललेत, पण त्याचे साचोकारे जो पाहावं लागे तर रुक म्हणे अचळ. पण खरोखर जर विचार करून ते बघायला गेला तर मग नंतर कळतं नाही, आपणच पळतोय, झाड काय आहे स्थिर आहे. आपणही एखाद्या वर्षानं गाडीत बसलो, गाडीत नाही एवढा अनुभव येत, पण रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये जर तुम्ही कधी बसलेले असाल, रेल्वेच्या आपण जर कधी डब्यापाशी बसलो ना तर आपलं काय वाटतं झाडं पळू राहिली, आपण बोलताना तसंच बोलतो. आता जर कधी आपण चाललो, आता तुम्ही कोणत्या गावचे मला नाही माहित, पण माझ्या गावानुसार सांगतो, तर जर कधी जालन्यावरून आम्ही संभाजीनगरला चाललो तर आम्ही काय म्हणतो संभाजीनगर आलं, पण खरं कसं असतं आम्ही संभाजीनगरला गेलेलो असतो, पण आपण काय म्हणतो संभाजीनगर आलं, म्हणजे आपल्याला काय वाटतं गावं पळतात. पण तसं नाही, गावं स्थिर असतात, आपण गावाला पळतो. तोच दृष्टांत माऊली देतात. माऊली म्हणतात एखादा नावेत बसला की त्याला नदीच्या साईडचे झाडं झुडं पळताना दिसतात, पण जर विचार करून पाहायला गेलं तर झाडं स्थिर असतात आणि हाच पळत असतो. रुक जात देखे वेगळे रुक म्हणे अच्छा. आवाज येतो ना श्री विठ्ठल? हो येतो येतो. हो ठीक आहे, रामकृष्ण. तो रुक म्हणे अचळ. तैसे सर्व कर्मी असणे हे पुढे मानवने वायाने, मग आपण पे जो जाणे नैष्कर्मी ऐसा. तैसे सर्व कर्मी असणे, तसं सर्व कर्मामध्ये असणं हे पुढे मानवने वायाने, हे वायाने पुढे म्हणजे खोटं आहे असं तो मानतो. म्हणजे कर्म तो सगळे करतो, आपल्यासारखी शेती करतो, आपल्यासारखंच देवपूजा वगैरे सगळे कर्म करतो. आता तुमचे जे कर्म असतील आपल्या वर्णाश्रमानुसार आलेले, तर ते कर्म तो सगळे करतो, परंतु हे वायाने आहे, पुढे आहे, खोटे आहे. आपलं कर्म करणं हे खोटं आहे असं तो जाणतो. मग स्वतःला कसं जाणतो तो, आपण पे जो जाणे नैष्कर्मी ऐसा, मी निष्कर्म आहे, मी कोणतंच कर्म न करणार आहे. तसं महाराज आपण कर्म करतच नसतो. कर्म कोण करतो? कर्म महाराज कर्मेंद्रिय करत असतात, हात करतात, पाय करतात, डोळे करतात, तोंड करतं, हे कर्म करत असतात. आपण कर्म करत नाही असं तो जाणतो. म्हणून तो काय आहे नैष्कर्मी आहे, मी स्वतः निष्कर्मी आहे असं तो जाणतो. आणि उद्ध्वस्ताचे प्रकारे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असता. ही ओवी जर तुम्ही ध्यान देऊन बघितली ना, यात वैज्ञानिकाचा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे बरं का. ज्याचं संशोधन आत्ता झालेलं आहे, परंतु माऊलीने त्या काळात सांगून ठेवलेलं आहे. आणि उद्ध्वस्ताचे प्रकारे जैसे न चालता सूर्याचे चालणे, उदो असताच्या प्रकाराने सूर्याचं न चालता काय चालणं आपल्याला दिसतं. आपण म्हणतो ना सूर्य आता इकडून इकडे चालला, पूर्वेकडून पश्चिमेकडे चालला, दक्षिणेकडे चालला, असं आपण काय म्हणतो बोलतो. परंतु खरं जर म्हटलं तर सूर्य अचळ असतो, पृथ्वी गोल गोल फिरत असते. हा माऊली दृष्टांत देतात. माऊली एक खूप मोठा सिद्धांत या दृष्टांतातून मांडतात. माऊलींचं म्हणणं असं बाबा सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी गोल गोल फिरते. हे कळण्याकरता वैज्ञानिकाला खूप वर्ष घासावी लागली. माऊलीने सरळ सांगितलं जैसे न चालता सूर्याचे चालणे, सूर्य न चालत असताना सुद्धा सूर्याचं चालणं आपल्याला दिसतं. खरं जर म्हटलं तर पृथ्वी गोल गोल फिरत असते, परंतु आपल्याला काय वाटतं सूर्य गोल फिरतोय. तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीचे असता, तसं कर्मामध्ये असतानाच स्वतःच काय तो नैष्कर्म्यत्व जाणतो. तो मनुष्यासारखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. तो मनुष्यासारखा तरी आवडे, तो मनुष्यासारखा दिसतो. आपल्या त्याच्यात काही दिसण्यातले फरक असतं असं काही नाही. म्हणजे संत म्हटलं की त्याला शेपूट असते असातला काही भाग नाही. संतात आणि आपल्यात काही फरक नसतो मला दिसण्यात बरं का, अनुभवात असतो. दिसण्यात संतात आणि आपल्यात काही फरक नसतो मला. तेही आपल्यासारखेच पाहतात, तेही आपल्यासारखेच बोलतात, तेही आपल्यासारखाच सुगंध वगैरे घेतात सगळं. मला वाटतं 5व्या अध्यायामध्ये या विशेष श्लोक आलेले. नैव किंचित करोमीति युक्तो म्हणणे ततत वित पश्य शृण्वन् कुशे जिघ्रन् नश्नं गच्छन् स्वपै श्वसन
प्रलपन विष्णुजन गृहण निमिषण निमिषण नपी इंद्रिया आणि इंद्रियार्थीशी वर्तन ते धारे म्हणजे पश्चन म्हणजे पाहणं स्पर्शन वगैरे वगैरे ह्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या आपल्यासारख्याच असतात. तूही नेत्री पायी म्हणजे सगळं पुढे होय आता माझ्या लक्षात नाही राहिले तेव्हा पाठ केलेले होते विसरले. तर अशा काय सगळे कर्म आपल्यासारखेच तो करतो, परंतु काय त्याचा अनुभव थोडा वेगळा असतो. फक्त त्याची मान्यता वेगळी असते. संतात आणि आपल्यात फार संताला चटका बसला म्हणजे आग होत नाही असं नाही, त्यांनाही त्रास होतोच, परंतु तरी ते त्यांना दुःखी होत नाही. संतांचाही मुलगा मेल्यानंतर त्यांना त्रास होत नाही असं नाही, परंतु ते त्यांना दुःखी होत नाही. सगळं आपल्यासारखंच असतं, परंतु ते त्यांना दुःखी होत नाही. कारण काय, त्यांचा बोध ज्ञान मान्यता वेगळी असते आपल्यापेक्षा. तोही मनुष्यासारखा आवडे परी मनुष्यत्व तया न घडे, परंतु मनुष्यत्व त्याच्या ठिकाणी घडत नाही, मनुष्यत्व त्याच्या ठिकाणी दिसणार नाही. कारण मनुष्य जसा छोट्या छोट्या गोष्टीवरून दुःखी होतो, छोट्या छोट्या गोष्टीवरून हर्षित होतो, असे असले धर्म त्याच्या ठिकाणी त्या महात्म्याच्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. जसं भानुबिंब म्हणजे सूर्याचं बिंब प्रतिबिंब, जळी जळा माझी न बुडे, जळामध्ये दिसतं आपल्याला. आपण जर दुपारच्या वेळेला पाण्यात बघितलं तर सूर्याचं आपल्याला प्रतिबिंब दिसतं. म्हणजे सूर्य पाण्यात बुडला का मग नाही, तो पाण्यात दिसतोय पण पाण्यात बुडत नाही. तसा महात्मा कर्मात दिसतो परंतु कर्माने लिप्त होत नाही. तेने न पाहता विश्व देखील. आता हा जो श्लोक आहे ना, नैव किंचित करो काय सकृष्ण कर्मकृत, त्याने सगळे कर्म केलेले आहे. या श्लोकाचा या पदाचा माऊली अनुवाद करतात, उत्तर देतात. कसं आहे तर, तेने न पाहता सर्व केले देखिले, तेने न पाहता विश्व देखिले, तेने न करता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. त्याने काहीच नाही बघितलं तरी सुद्धा संपूर्ण विश्व बघितल्यासारखं आहे. म्हणून महाराज कितीकच महात्मे ज्यांनी आपल्या आपल्या कुट्या सुद्धा सोडल्या नाही, आपल्या कुटीत बसलेले ते आयुष्यभर कुटीतच काढलं तरी सुद्धा संपूर्ण जगाचं त्यांना ज्ञान आहे. कारण त्याने न पाहता विश्व देखील, त्यांनी काहीच जरी बघितलं नाही तरी संपूर्ण विश्व पाहिल्यासारखं आहे. न करता सर्व केले, त्यांनी काहीच जरी केलं नाही तरी सुद्धा सर्व केलेलं आहे. म्हणजे काय कर्मण्य अकर्मणी कर्म हे पश्चात, अकर्मामध्ये कर्म कसं पाहतो. कारण न करता सर्व केले, त्यांनी जरी काहीच केलं नाही तरी सुद्धा काय संपूर्ण गोष्टी केल्यासारखे आहे. न भोगिता भोगिले भोग्य जात, कशाचाच जरी त्यांना भोग घेतला नाही तरी संपूर्ण भोग्य जात जेवढी आहे ती त्याने भोगलेली आहे. एकेचे ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व झाला अंगेचे तो. एकेचे ठाई बैसला, एकाच ठिकाणी जरी तो बसलेला असला तरी सर्वत्र तोच गेला, परंतु तो सगळ्या ठिकाणी गेलेला आहे महाराज. कारण तो मानसिक वृत्तीने व्यापक झालेला आहे, संपूर्ण त्याला तिथूनच दिसतंय कळतंय. म्हणून त्यांनी नाही काही केलं तरी संपूर्ण केल्यासारखं असतं. हे असो विश्व झाला अंगीचे तो. माऊली म्हणतात हे वर्णन असू द्या, संपूर्ण विश्वच झालेला आहे तो, विश्वापासून तो वेगळा राहिलाच नाही. म्हणजे आपल्या अंगावर जसं काही कोणत्याही भागामध्ये काही जरी झालं तर आपल्याला कळतं. आपले जरी डोळे पुढल्या साईडला असले तरी पाठीला मच्छर डसलं की आपल्याला कळतं की नाही पाठीला मच्छर डसलंय. तर असं होतं, आपले डोळे पुढे तर मग पुढल्यात आपल्याला दिसतं, मागलं कळत नाही. कळतं ना, पाठीला जरी मच्छर डसलं तरी कळतं, तळपायाला मच्छर डसलं तरी कळतं, शेजाऱ्याने चिमटा घेतला तरी कळतं. का कळतं? कारण आपलं शरीर आहे ते पूर्ण, आपल्या पूर्ण शरीरामध्ये आपली बुद्धी काय आहे व्यापक आहे. म्हणून कोणत्याही शरीराच्या कोणत्याही अवयवाला काही जरी झालं तरी आपल्याला कळतं. तसं या महात्म्याचं जे शरीर आहे ते फक्त आपल्यासारख्या 3.5 हाताचं नसतं, त्या महात्म्याचं शरीरच व्यापक झालेलं असतं महाराज. खूप मोठं शरीर झालं असतं. केवढं झालेलं असतं? संपूर्ण विश्व भरून त्याचं शरीर झालं असतं. माऊली ज्ञानोबरायांनी तेच महाराज एक समोर आली येणार होई 10व्या ठिकाणी, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. चर आणि आचर हे संपूर्ण तोच झालेला असतो. त्याला जर समोरून साप आला तर तो स्वतःहून वेगळा दिसत नाही. एखादा
पुढं हार पडेल असला तो स्वतःहून वेगळा दिसत नाही, एखादा हिंस्र प्राणी समोर असला तो स्वतःहून वेगळा दिसत नाही, त्याला संपूर्ण सृष्टी काय दिसते, सारखी दिसते. महाराज आपण जगद्गुरु तुकोबार यांचं जर चरित्र बघितलं तर चरित्रात पण तुम्हाला अनुभव येईल. एक वेळेस जगद्गुरु तुकोबार यांनी आळंदीला आलेले होते आणि आळंदीला आलेले असताना ज्ञानोबरांच्या मंदिराला तुकोबाराय प्रदक्षिणा करत होते. त्यामध्ये आजन वृक्षाखाली गेले आणि त्या आजन वृक्षाखाली चिमण्या चारा चरत होत्या, म्हणजे कोणीतरी दाणे टाकलेले ते दाणे खात होत्या आणि तुकोबाराय आल्यामुळे त्या चिमण्या काय झाल्या, उडून गेल्या. महाराज उडून गेल्या. तुकोबारायांना खूप वाईट वाटलं, दुःख झालं, आपल्यामुळे या चिमण्या काय झाल्या, उडून गेल्या. तुकोबारायांनी पांडुरंगाकडे प्रार्थना केली. महाराज संपूर्ण चिमण्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावर येऊन बसल्या. ही वार्ता वाऱ्यासारखी जिकडे तिकडे पसरली. महाराज देहू शेजारीच एक चिंचवड नावाचं गाव आहे आणि त्या चिंचवड गावामध्ये चिंतामणी देव राहायचे, गणपतीचे उपासक, अंतरंग उपासक, सिद्धी संपन्न महात्मा होते, त्या काळातले ब्राह्मण होते. त्यांच्यापर्यंत ही वार्ता पोहोचली. त्यांना वाटलं बाबा लोकांचं कसं असतं, हातभर ढिलपी असते ना, काय ईदभर ढिलपी असते ना, हातभर काय करतात, हातभर लाकड, काय ईदभर लाकडचे हातभर ढिलपी काढतात. म्हणजे छोटीशी गोष्ट असली त्याला तेल मीठ लावून सांगण्याची लोकांची पद्धत आहे. हे कसं शक्य आहे, चिमण्या कस काय तुकोबारायांच्या अंगावर बसतील असं त्यांना वाटलं. त्यांनी तुकोबारांनाच विचारायचं ठरवलं. तुकोबारांच्या शेजारी आलेले तुकोबारांना नमस्कार केला. म्हणे माऊली, मी ऐकलं की तुमच्या अंगावर सगळ्या चिमण्या येऊन बसल्या, हे खरंय का? तुकोबाराने हो म्हणे. तुकोबाराय माझे एक प्रश्न आहे म्हणे. प्रश्न असा आहे की तुम्हाला प्राणी मात्राचं भीती राहिलेली नाही, ठीक आहे, साहजिक आहे, कारण तुमचा भाव व्यापक झालेला आहे, ब्रह्मरूप झालेला आहे, म्हणून तुम्हाला सगळे ब्रह्मरूप दिसतात, तुम्हाला कोणाची भीती वाटत नाही, ठीक आहे. परंतु त्या चिमण्यांना तुमची भीती न वाटणं हे आश्चर्यकारकच आहे ना. तर महाराज जगद्गुरु तुकोबारांनी त्याचं उत्तर दिलं, सांगितलं. म्हणजे त्यामध्ये जगद्गुरु तुकोबार सांगितलं तसं नसतं. आपण ज्या वस्तूला जसं बघतो ती वस्तू आपल्याकडे तसं बघत असते. एखाद्याकडे आपण वैरी म्हणून बघत असतो तर तोही आपल्याकडे वैरी म्हणून बघेल. एखाद्याकडे मित्र म्हणून बघत असतो तो आपल्याकडे मित्र म्हणून बघेल. असा हा काय सृष्टीचा स्वभाव आहे. आणि जो संपूर्ण विश्वामध्ये स्वतःला ब्रह्म म्हणून बघतो, संपूर्ण विश्वाला स्वतःचं स्वरूप म्हणून बघतो, तसंच त्या चिमण्याही मला काय स्वतःचं स्वरूप मानून माझ्या अंगावर बसल्या. त्यामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी त्या चिंतामणी देवांना काय आपली मांडीला असं एक चिमटा घेतल्यासारखं केलं आणि मांडीचं कातडं बाजूला केलं महाराज. तर जगद्गुरु तुकोबारांच्या शरीरामध्ये आपल्या शरीरात जसं रक्त, हाड, मांस वगैरे असतं तसलं काही नव्हतं महाराज. निष्ठ प्रकाश होता. त्यांना कापसासारखा प्रकाश, पांढरा शुभ्र प्रकाश दिसला. कारण काय झालेलं होतं, जगद्गुरु तुकोबारांचं जे शरीर होतं ते शरीर काय झालेलं होतं, ब्रह्मरूप झालेलं होतं. योगाच्या शक्तीनं, योगाची साधन तर जगद्गुरु तुकोबारांनी केली नाही, परंतु नामस्मरणाच्या शक्तीनं जगद्गुरु तुकोबारांची कुंडलिनी शक्ती जागृत होऊन तिने शरीरातील काय पंचमहाभूताचे जे द्रव्य असतात, तत्व असतात, पृथ्वीचे आणि जलाचे, म्हणजे अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम, शुक्र, शोणित, लाला, मूत्र, श्वेत, हे जे द्रव्य असतात शरीरामध्ये आपल्या, हे संपूर्ण काय खाल्लेले होते. त्यामुळं जगद्गुरु तुकोबारांच्या शरीरामध्ये पूर्ण काय होता, प्रकाश होता. का? कारण ते जे ज्या बोधावर, ज्या भावावर आरूढ झालेले होते त्या भावामध्ये असं नसतं महाराज, मी हा आहे आणि हा माझा मित्र आहे, हा माझा मुलगा आहे, ही माझी पत्नी आहे, हा माझा नवरा आहे, अशी भावना नसते महाराज. मी म्हटलं की संपूर्ण विश्वाला ते काय, मी हा जो शब्द असतो ना त्यांचा, हा मी शब्द केवळ शरीरापुरता मर्यादित नसतो, संपूर्ण विश्वाला तो मी शब्द गवसणी घालतो. म्हणून महाराज तुम्ही अनेक संतांचे जर चरित्र बघितले तर माऊलींचं जर चरित्र बघितलं महाराज, माऊलींनी ज्ञानेश्वरी रूपी एवढा मोठा ग्रंथ निर्माण केला आणि जेव्हा या ग्रंथाचं पारितोषिक म्हणून निवृत्तीनाथाकडे मागण्याची वेळ आली तेव्हा माऊलींनी प्रार्थना काय केली असेल बरं निवृत्तीनाथांकडे? ज्ञानोबराय म्हणतात, किंबहुना सर्व सुखी, संपूर्ण विश्वातले लोक सुखी व्हावे, केवळ मी सुखी राहावं, माझ्या गावातले लोक सुखी राहावे, माझ्या घरातले लोक सुखी राहावे, अशी संकुचित भावना माऊलींची नाही. माऊलींची भावना संपूर्ण विश्वाला गवसणी घालणारी आहे. का?
कारण महाराज त्यांचं विश्वात्मक काय झालेलं असतं, भाव झालेला असतो. तोच भाव या ठिकाणी भगवंताने मानलेला आहे. एकेची थाई बैसला परी सर्वत्र तोची गेला, हे असं विश्व झाला अंगीच तो. तो एका ठिकाणी जरी बसलेला असला तरी संपूर्ण ठिकाणी तो गेलेला आहे. तस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्निदग्ध कर्माणाम तमाहु पंडितम बुधा. तस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, त्याचे संपूर्ण कर्माचे आरंभ हे काम आणि संकल्पाने वर्जित असतात. काम म्हणजे इच्छा आणि संकल्प म्हणजे पुढे ज्ञानोबराय सांगणारे संकल्प कशाला म्हणतात तर ज्ञानाग्निदग्ध कर्माणाम तमाहु पंडितम बुधा, त्याचे संपूर्ण कर्म ज्ञानरूपी अग्नीने काय दग्ध जळून गेलेले आहे. तम पंडितम बुधा आहू, त्याला पंडित लोक बुध लोक पंडित म्हणतात, पंडित लोक बुध म्हणतात, म्हणजे ज्ञानी लोक त्याला ज्ञानी म्हणतात बाबा, असं समजा. म्हणजे त्याचे संपूर्ण समारंभ म्हणजे कर्माची सुरुवात काम आणि संकल्पाने वर्जित असते. ज्ञानरूपी अग्नीने त्याचे कर्म सगळे दग्ध झालेले भस्म झालेले आहे आणि पंडित लोक त्याला ज्ञानी म्हणतात. असा या श्लोकाचा भाव आहे, अर्थ आहे. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही आणि फळापेक्षा काही संचरेना. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माचा खेद नाही, कर्माचा खेद नसतो महाराज. महाराज हे आमच्या वाट्याला का आलं, तेच आमच्या वाट्याला का आलं, असा खेद ते कधी करत नाही महाराज. ज्ञानोबरायांनी कर्माचा जे खेद करतात ना त्याला गावंडा शब्द घातलेला आहे. गावंडा खंती करते कर्माचे ते गावंडे का असे पुढे ओवी येणार आहे. जे कर्माची खंती करतात ते गावंडे आहे म्हणजे मूर्ख आहे. महाराज जे आपल्या वाट्याला कर्म आलं ते कर्म करावं महाराज. असं नाही म्हणावं हे कर्म जर माझ्या वाट्याला आलं असतं मी चांगलं केलं असतं. अरे तुझ्या वाट्याला जे आलं ते कर, असं नाही ना. हेच कर्म केलं म्हणजे देव प्राप्त होईल आणि याच्यात असले मोठा पुरुषार्थ आहे, त्याच्यात असले मोठा पुरुषार्थ. जे आपल्याला देवाने आपल्या वाट्याला दिलं ते कर्म आपण काय करावं, करत राहावं. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेद नाही, कर्माचा खेद त्याच्या ठिकाणी नसतो महाराज. आपल्या वाट्याला शेती आली शेती करावी, नोकरी आली नोकरी करावी. महाराज कर्म कोणतंही हो महाराज. आपल्या संत मालिकेमध्ये जर कधी आपण विचार केला तर आपल्या संत मालिकेमध्ये सजन कसाई नावाचे एक संत होऊन गेले आणि संत त्यांना आपल्यासारखे महात्मे म्हणतात, आपल्यासारखे इडेगाबाळे म्हणतात असं नाही म्हणत. जगद्गुरु तुकोबारांनी भक्ताच्या यादीत त्यांचं नाव टाकलेलं आहे. सजन कसाया विकू लागे मांस विक्रीचं कर्म त्यांच्या वाटेला आलं महाराज. ते कर्म करत असताना देवाला त्यांनी प्राप्त करून घेतलं. तर आपल्याला तर चांगलेच कर्म येतात ना. तर असे कोणतंही कर्म आपल्या वाट्याला आलं तर ते कर्म करत करत भगवंताचं नामस्मरण करत करत काय करावं महाराज, ते कर्माची खंती करू नये. जे आपल्या वाटेल त्याला हसत मुखाने काय करावं, सामोरं जावं. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही आणि फळापेक्षा काही संचरेना. आणि फळाच्या अपेक्षा नाही करावी महाराज. कोणतं कर्म करा बरं का, पण जर त्याच्यात फळाची अपेक्षा असेल तर महाराज त्या कर्माचा आनंद नाही. कोणतं कर्म असो, शेतीचा असो, जर फळाची अपेक्षा ठेवली आणि जर पाऊस नीट नाही पडला तर महाराज पुढल्या वर्षी रडावंच लागतं. त्यापेक्षा अपेक्षाच धरायची नाही. जे होईल ते होईल, जे पिकायचं ते पिकन, जे विकायचं ते विकन. कीर्तनाचं तसे तुमच्यातले बरेचसे मंडळी कीर्तनकार असतील, पाकिटाची अपेक्षा नाही करायची, कीर्तन करायची. फक्त कीर्तन बिंदास करायची, पण कीर्तनानंतर मग एवढे भरले पाहिजे तेवढे भरले पाहिजे असल्या घाणा अपेक्षा नाही करायच्या. असल्या घाणा अपेक्षा करून लय उद्धार होणारे असं काही नाही महाराज. कारण कथेचा विक्रय होतो त्यामुळं, आणि कथेचा विक्रय जर झाला तर महाराज तया अधोगती नरकवास. जगद्गुरु तुकोबारायांनी तर महाराज एवढ्या कठोर शब्दामध्ये त्याला ताडण केलेलं आहे, ते राऊत बाबांच्या तोंडातून ऐकावं. पण तर कर्म करत असताना काय फळाची अपेक्षा नसावी. कोणतंही कर्म करा, नोकरी करत असाल नोकरी करा, पण फळाची अपेक्षा, फळाचं ग्रहण करू नका असं नाही बरं का. फळाचं ग्रहण करा पण फळाची अपेक्षा करू नका. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईल, येणे संकल्पे जायाचे मन वेटाळेना. आणि हे कर्म मी करीन, आणि कर्म करत असताना हे कर्म मी करीनच, हे मी तुम्हाला आता करूनच दाखीन, एक गाडी तुम्हाला घेऊनच दाखीन कसं काय असतं. तर हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईल. आता मी जे कर्म सुरू केले ना शेवटपर्यंतच नेईन पठ्ठ्या,
हेही म्हणू नये. जसं होईल तसं होईल, जसं चालन तसं चालन. येणे संकल्पे जयाचे मन वेटाळेनं ज्या महात्म्याचं या संकल्पने सुद्धा मन काय होत नाही, वेटाळत नाही. महाराज सगळे आता कर्माला प्राधान्य देणारे मंडळी आहे. आपल्याकडं कर्मामध्ये प्रेरित करण्याची पद्धत आहे. कर तू, मी तुझ्या पाठीमाग आहे. म्हणजे जिद्द असू. आज 1 लाख कमवले ना, उद्या 2 लाख कमव, पुढल्या वर्षी 3 लाख कमव, असं आपल्याकडे बोललं जातं. पण महाराज भगवंताचं जे मत आहे याविषयी ते थोडं विरुद्ध आहे आपल्या भावनेच्या. माऊली म्हणतात हे कर्म मी करीन, हे कर्म मी करीन आणि याच्यातून हे फळ भोगीन आणि हे फळ मिळवीन असं नाही. जे कर्म आपल्या समोर येईल ते कर्म करत राहायचं. अथवा आदरेली सिद्धी नेईल किंवा आता हे कर्म मी घेतल्या हाती तर सिद्धीच नेईन असं काही नाही. जसं आचरता सिद्ध गेले तरी काजाची किर आली आणि ठेली हे सगळं झाली आहे त्याची माणी. माऊली म्हणतात एखादं कर्म आचरण करत असताना जर सिद्धीला गेलं चांगलंच झालं आणि नाही सिद्धीला गेलं मदतच बंद पडलं तरी चांगलं झालं. त्याला काय एवढं. येणे संकल्पे जायाचे मन वेटाळे ना, या संकल्पाने सुद्धा त्याचं मन विटाळत नाही. ज्ञानाग्नेची नेमुखे जेणे जाळीली कर्म असे के तो परब्रह्म मनुष्य विखे ओळखतो. ज्ञानरूपी अग्नीच्या मुखामध्ये ज्याने संपूर्ण कर्म आपले जाळलेले आहे तो मनुष्य विखे मनुष्याच्या अवतारामध्ये परब्रह्म आहे असं तू जाण. असं जर एखादा कोणी महात्मा तुम्हाला दिसला, शक्यतो दिसत नाही असे महात्मे असले पण तर ओळखू येत नाही आपल्याला, तर तो परब्रह्म आहे, चालतं बोलतं ब्रह्म आहे असं तू जाण. म्हणजे कसं, जो कर्माचा कधी खेद करत नाही महाराज, जे कर्म असेल ते कर्म करतो, त्या कर्मातून फळाची अपेक्षाही ठेवत नाही आणि कर्म निषिद्धी नेईलच असा त्याचा काय नसतो, आग्रही नसतो. असं जर कोणी असेल तर तो महात्मा आहे असं तू जा. आपल्याकडे 4 मिनिटं आहे, परंतु समोर आता श्लोक आहे, श्लोकाखाली 2-3 ओव्या आहे. पुढल्या सोमवारी घेऊ. आता प्रसादन घेऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यते तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर मिरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आली. अनवरत भूमंडळी भेटतो या भूता, चला कल्पतरुचे अरव. चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांचन मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिने लोकी, भजिजो आदिपुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्टी विजय हो आवे जे म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसावो, येणेवरी ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरी ज्ञानदेव